आज भारी बेत दिसतोय. घेते चांगले करता. काय करू राहिली पण हे कशाचे पानं दिसत आहेत तुम्हाला? तू सांग बरं, मला माहिती आहे. मग मी करते म्हणल्यावर मला पण माहितच असेल हो ना. का? माहिती आहे. मला वाटलं काय आजकालच्या पोरींना काही भाज्या माहित नाहीत ना. मला सगळं माहिती आहे. हो ना. हे काय आज काय काय बनवते? आळूच्या पानाच्या वड्या आहेत. बेसन पीठ भिजवून घेतलं. काय काय टाकलं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये सगळं टाकलं. काय काय? त्याच्यामध्ये सर्व टाकलं. मीठ, मिरची, कोथिंबीर. हिरवी मिरची ते बिंगून घेतलं का? हो. लसूण ते बिंगून घेऊन मग ते बनवलं. मग ते बनवलं. आता त्या आळूच्या वड्या बनवायच्या. त्याच्या तळून घेते का डायरेक्ट का उकडून करते? नाही, उकडून बनवायच्या असतात. हो का? अशा पानं बेसन पीठ लावून घेतलं. आता उकडायची तयारी. कढईमध्ये पाणी टाकलंय. आता चाळणमध्ये ठेवते का? त्याला तेल लावलं. तेल लावायचं. चिटकावा नाही म्हणून आपल्या वड्या. उभेच ठेवलं म्हणजे छान बसते. साहेब आले. या आळूच्या पानाच्या वड्या बनवायचं काम चाललंय. ते झाल्याशिवाय खायला मिळणार नाही. आम्ही आळूच्या पानाच्या वड्या बनवत आहोत. आवडतं का? सुनबाई ते वड्या करतीये. आवर लवकर आवर. कामाला जायचं ड्युटीला. ड्युटीला समजत नाही जाता का का? रोजचा टायमिंग किती काय तुम्हाला? समजायला पाहिजे ना. नाही ना, आज वारं खूप, लाईट नाही. लाईट गेलती ना मधी. खूपच दुष्काळ चालू आहे. त्यामुळे ती सुधरत नाही. गरमी खूप होती. पण चला, तरी पण एवढं छान जेवण बनवून घालते तरी तसंच म्हणताय. आज चवदार वड्या बनवणार आहेत आम्ही. सासरेबांची ड्युटीचा टाइमच समजत नाही. रात्रीची ड्युटी कोणच करतं काय माहिती. यांची नवीनच ड्युटी असते. लोक दिवसा करतात. आमचे साहेब रात्री गाडी घेऊन गस्त घालतात. गाडी नेऊन गस्त घालतात. आता ह्या उकडायला ठेवल्या. आता किती वेळ ठेवणार साक्षी उकडायला तू? तर आता तुम्ही गॅसवर छान असं मन मोकळ्यापणाने उकडून घ्यायचं. 15-20 मिनटं. हो. ओके. त्याच्यावर झाकण ठेवायचं आता वाफ धरण्यासाठी. गार हवा सुटली आज. उन्हाळ्याच्या दिवस आहे पण थोडं पहा वारं किती आलंय आज. किती वारं सुटलंय. छान हवा येते. छान वाटतंय. असं झाकण ठेवलं. त्याला बंद करणार ना? कमी करणार ना गॅस? हो, कमी गॅसवर उकडून द्यायची. ओके. म्हणजे त्या छान शिजल्या जातात. ओके ओके. उलट ना हे करायला खालीवर करायला थोडं खालीवर करायला. छान उकडल्यात. अजून थोड्या वेळ. तशा त्या पूर्णपणे झाल्यात पण मी तरी पण 5 मिनिटं ठेवणार आहे. ते पहा तेल लावल्यामुळे अजिबात चिकटल्या नाही येतं. लगेच निघतं. उकडून झाले. हो. आता बारीक कापून घ्यायचं म्हणजे छोटे छोटे क्रिस्पी तळलेलं जातं. एकदम असं मस्त कडक कडक होतं. बारीक कापून तव्यावर तळायच्या. कसं पण तळता येतं. जास्त तेलात कमी तेलात कसं पण आपल्याला जसं आवडतं तसं. बारीक बारीक करून घेतली. छान झाले. किती छान झालं.
घडी बरोबर छान कटली, छान पण दिसतंय. त्यांची मग घरी का? आता तेल टाकून तळायचं का? हो. मस्त कडक करायच्या त्या आता. जेवढ्या असतील तेवढ्या एखादीच उकडून घ्यायच्या आणि आणि मग ठेवून द्यायच्या फ्रीजमध्ये आणि जशा लागेल तसं तळून खायच्या गरम. उकडलेलं पण छान लागतं, मला उकडलेलं पण आवडतं. काही काहीला तळून आवडते, काही काहीला उकडलं, दोन्ही प्रकारचे खाता येतात. खूप दिवस ठेवू शकतो तुम्ही याला, 4-5 दिवस तरी ठेवू शकता. पण एवढे दिवस असं राहत नाही, त्या संपून जातात, सगळे खातात. छान लागतात आळूच्या पाण्याच्या वड्या. सोनेरी कलर होईपर्यंत तळायचं ना. हो, तसं त्या उकडलेल्या असतात, पण आपल्याला कडक कडक आवडतात म्हणून तळायच्या. छान तळले सोनेरी कलर, छान दिसत आहेत. हो, खायला पण आता ते छानच लागतं. खूप छान झाले. डॉक्टर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आणि माझं ऐकून तर घ्या तुम्ही. हॅलो, घे तुला काय घ्यायचं? कडक पोळी. कसं झाली वडी? एक नंबर. एक नंबर झाली का?